नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव शशिकला बापसे पाटील. तुम्हाला काय त्रास होता आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? मी गावी गेल्यामुळे अचानक माझ्या पोटात दुखायला लागलेलं. मग तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बहुतेक शक्यतो ऑपरेशन पित्ताचा खडा झालेला आहे आणि ऑपरेशन करायला लागेल. त्यानंतर मी परत मिरजेला येऊन चौकशी केली. फाटक डॉक्टरांनी पण तेच सांगितलं. नंतर सांगलीला गेले, तिथं पण तेच सांगितलं. नंतर माझ्या दिराने येऊन सांगितलं की वहिनी ऑपरेशन करू नका आणि आपण स्वतः डॉक्टरकडे जाऊया. त्यानंतर पोरींनी पण विरोध केला. मग मी इकडे स्वतः डॉक्टरकडे आल्यानंतर त्यांनी औषध चालू केलं. माझं 1.5 महिन्यात निमा खडा बिघडला. त्याच्यानंतर 6-7 महिन्याने माझं पूर्ण खडा व्यवस्थित बिघडलं. म्हणजे आता तुम्हाला काय त्रास होतोय? आता सध्या तर काही त्रास नाही. पूर्वी तुम्ही ज्यावेळेला तो त्रास होता त्यावेळेला तुम्हाला जेवण जात होतं का? कधी जात होतं कधी नाही. म्हणजे असं पूर्ण अपचन वगैरे असं सगळं त्रास होतं तुम्हाला? त्रास असं शक्यतो नाही, फक्त पोटात जास्त दुखत होतं. हां. आपण उपचार चालू केल्यानंतर थेरपी चालू केल्यावर तुम्हाला किती दिवसात फरक चालू झाला? मला तसं बघायला गेलं तर एक 15-20 दिवसांनी लगेच फरक जाणवायला चालू झालं. दुखणं तुमचं कमी झालं होतं? लगेच कमी झालेलं. अरे वा. म्हणजे मोरिया ॲक्युपंक्चर सेंटरमध्ये थेरपी घेतल्यानंतर काही सप्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला चांगला फरक आहे? समाधानी आहे तुम्ही? हो आहे. तुम्हाला मॅडम त्यांच्या ह्याच्यामध्ये काय चेंजेस वाटतात? तुम्ही मुलगी ना? बोला, काय तुम्हाला बोलायचं आहे? 1 मिनिट. ज्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आणि मेन म्हणजे ज्या ऑपरेशनमुळे होणारे जे साईड इफेक्ट होते हां, ते आम्हाला नको होत. तेवढ्यासाठी आम्ही आयुर्वेदिककडे ऑपरेशनला किती खर्च सांगितलं होता? ऑपरेशनला तर एक 60 ते 70 हजार खर्च सांगितलं. आणि त्यानंतर रेग्युलर एखादी टॅबलेट तिला ठेवावी लागणार. मग त्यासाठी आम्ही थोडंसं आयुर्वेदिककडेच राहतो. मग आमच्या संपर्कात होते, त्यांच्याकडून आम्हाला मोरिया सेंटर. आणि आता तुम्हाला तुमचं मुलगीचं पण काहीतरी त्रास आहे बरोबर? काय त्रास होता आणि आता काय बदल वाटतो त्याच्यामध्ये? तिला ॲक्च्युली मेसच्या खाण्यामुळे सोड्या जास्त असल्यामुळे इंटेस्टाईनला तिला सूज आली होती आणि लिव्हरला पण थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे अगदी 2 घास खाल्ले तरी बाहेर येतो. आणि थोडंसं पेन्स होते पोटामध्ये, पेन्स होते. ते आता थांबलेले आहेत? खूप फरक पूर्ण थांबलेत? हो, पूर्ण फरक. आणि दुखणं पूर्ण बरं आहे? बरं आहे. खूप छान. म्हणजे आजी नातीचं पूर्ण दुखणं गेलेलं आहे? हो. ओके, ठीक आहे, चालेल.